देश आहे आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर मधलं जे एअरपोर्ट आहे त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे 4 वर्षापूर्वी केलं होतं. मोदी साहेबांनी परवानगी दिलेली नाहीये. जयंत पाटील साहेब इथे गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट जे आहे त्या एअरपोर्टचं नाव मनोहर पर्रिकर साहेब यांच्या नावाने दिलेलं आहे. अयोध्येमध्ये जे विमानतळ आहे तिथे नाव याच भाजपवाल्यांनी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलेलं द्या. कोणालाही आमचा विरोध नाही, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती संभाजी महाराज विमानतळ जे आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला दिलेलं आहे त्याचा तुम्हाला विरोध काय, एवढा महाराष्ट्र द्वेष काय? आणि म्हणून आजपासून आपलं ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे सरकार पाडेपर्यंत हे सरकार गाडल्यापर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे, त्यांच्या मावळ्यांसारखं जगायचं आहे, आपल्या स्वराज्यासाठी जगायचं आहे. समोरून अफजल शाह अब्दाली येतील, अफजल खान येतील, अनेक लोक हे मोगल जे आहेत दिल्लीमधले भाजपवाले हे आपल्या रांगावर येतील, धमकवण्याचा प्रयत्न करतील, ईडी सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना डोळ्यात डोळे मिळून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही दिल्ली समोर झुकणार नाही, झुकवू तर तुम्हाला झुकू, हा महाराष्ट्र झुकणार नाही. लढायला तयार आहात का? लढायला तयार आहात का? लढायला तयार आहात का? आजपासून सांगायचं मिंदे सरकार, मिंदे सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, ठोके सरकार, ठोके सरकार, महाराष्ट्र बेस्ट सरकार, मिंदे सरकार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जयंत पाटील साहेब आता ह्या